मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 53. ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. सकाळ उजाडली. अलार्मच्या खणखणाटाने पलंगावर ती एकटीच, तशी रोज सकाळी एकटीच असायची, पण त्याच्याकडच्या बेडशीटवरील हलक्याशा सुरकुत्या जाणवून द्यायच्या त्याचं रात्रीचं अस्तित्व. सोबत आठवायचे काही गोड क्षण, रात्री एकत्र अनुभवलेले. आणि तिच्याकडची बेडशीटही फारशी चुरगळायची नाहीच. त्याच्या समीप कुशीत निवांत झोपताना हळूहळू झोपेतली चुळबुळ कमी झालेली. पण आजचे पलंगाचे चित्र दर्शवत होते तिची झोप काही नीट झालेली नाहीच. तिच्याकडची बेडशीट सतत कूस बदलून पूर्णपणे विस्कटलेली, तर त्यांच्याकडची एकही सुरकुती नसलेली. इकडच्या अर्ध्या बेडशीटचं तिकडच्या अर्ध्या बेडशीटकडे हेच गाऱ्हाणं. हे सगळं तुझ्यामुळे. आणि डोळे चोळत अर्धवट झोपेत जांभई देणाऱ्या तिचीही हीच गोड तक्रार. राजीव, हे सगळं तुमच्यामुळे. आधी कुशीत घेऊन झोपायची सवय लावायची आणि अचानक असं निघून जायचं. झोप लागायची हलकीशी. सवयीने तुमच्या अंगावर हात ठेवायला जायचे आणि धपकन बेडवर हात आपटायचा आणि मी जागी. पुन्हा निद्रादेवीची आराधना करा. हेच होते रात्रभर. पण झोप तर तुमचीही पूर्ण होणार नाहीच ना. ती फ्लाईटची खुर्ची कितीही आरामदायी असली तरी घरच्यासारखा निवांतपणा नाहीच. त्यांची पाठ दुखत असेल का? 2-3 तासांची झोप तरी मिळाली असेल का? या विचारातच बेडवरून उतरली आणि तिकडे त्यानेही कूस बदलत अवघडलेल्या पाठीवरून हात फिरवला. विमानातला अंधुक प्रकाश आणि खिडकी बाहेरचा मिट्ट काळोख. एअर कॅनडाच्या आरामदायी बिझनेस क्लास सीट्सवरही झोप तशी फारशी नाहीच. रोज ती कुशीत चुळबुळ करताना हलकीशी झोपमोड व्हायची, पण ते तेवढ्यापुरतंच. आणि त्यानंतर तिच्या उबदार सहवासाने जी गाढ झोप लागायची ती निराळीच. ही आरामदायी सीट, उशी आणि हे क्विल्ट काहीच उपयोगाचे नाही. त्याच्या कुशीतली तिच्या उभेची उणीव कशी भरून निघणार? आणि अचानक काहीतरी आठवून स्वतःशीच हसला. मेघा, आपको लग रहा है आप ज्यादा मोटी हो गई हो. नॉट एट ऑल. आप ऐसी छोटी सी, थोड़ी सी मोटी सी, क्यूट लगते हो. आपका टमी फैट हमारे लिए तो ब्यूटीफुल बेली है, हमें तो प्यारी है. बाकी अब आप देख लीजिए. अगर आपको ज्यादा पतला होने का शौक है तो मैं कौन होता हूँ रोकने वाला. उसासा टाकत पुन्हा कूस बदलली, पण झोप येणार नाही माहीत होतेच. आणि तिकडे तिने जिम मधील ट्रेडमिलवर 5 किलोमीटर जॉगिंगचा नेहमीचा वेग सेट केला. आजपासून नियमित जॉगिंग तरी करायचेच ठरवलेलं. डोकं आणि शरीर दिवसभर ॲक्टिव्ह राहण्यासाठी व्यायामाची गरज होतीच. कानात आवडीच्या प्लेलिस्टमधील गाणी आणि पट्टीवर हळूवार धावणारे पाय. सहजच नजर कोपऱ्यातील वेट्सकडे गेली. तुम्हीही मिस करत असणार ना माझ्या बाहुबलींना? मी सुद्धा. पण आज त्याच्या अनुपस्थितीत त्याच्याच जिममध्ये ट्रेडमिलवर हक्काने धावताना निराळाच आनंद मनात. शुक्रवारी संध्याकाळी झिरकॉनच्या बागेत बसूनही वेळ जात नव्हता. त्याची आठवण येत होती आणि करायला काहीच नव्हते. मग रिकाम्या वेळचे उद्योग म्हणून पोटाचा गुबगुबीतपणा कमी करण्याच्या विचाराने व्यायामाचे प्रकार शोधून ठेवलेले. सोमवारपासून जिमला नाहीच जायला जमले तरीही रूममध्ये व्यायाम करू शकतोच असे मनाशी ठरवलेले. पण या क्षणी व्यायामाचा विचार मनात आला आणि तोही आठवला. सोबत रविवारची रात्रही. पण तसं पाहिलं तर त्या विशिष्ट व्यायाम प्रकारांची आवश्यकता नाही, हो ना? म्हणजे मी काही खूप जाड झाले असं काही नाही, आणि पोट तर थोडंसं गुबगुबीत असतंच, त्यात काय? ब्युटिफुल बेलीच्या कौतुकानंतर घडलेलं मतपरिवर्तन. व्यायामाचे सेव्ह केलेले व्हिडिओ डिलीट करत आपण फक्त नेहमीचं जॉगिंगच करायचं हे मनाशी पक्क केलं.
संपूर्ण दिवसच अतिव्यस्त. सिरीनच्या शिवपुरी रिसॉर्टचे रिवायवल प्रोजेक्ट म्हणावे तसा वेग घेत नव्हते. निसर्गरम्य ठिकाण, देवभूमी, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स सर्व काही एकाच जागी आणि त्यावर रिसॉर्ट्सचे कमी केलेले रेट्स. पण म्हणावा तसा पर्यटकांचा ओघ नव्हताच. कप्पिल बीचचे रिसॉर्ट हळूहळू पूर्ववत होत होते. पर्यटकांची संख्या वाढू लागलेली. पण शिवपुरीच्या बाबतीत तिने ठरवलेलं समीकरण काम करत नव्हते. आपण घेतलेला निर्णय नक्की कुठे चुकला हेच समजेना. टीम मीटिंग संपवून प्रकाश सरांसोबतच बसलेली. अग्रवाल सरही हजर होतेच. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाची आवश्यकता. काही नवीन प्रकारच्या प्रमोशन स्ट्रॅटेजींचा विचार चालू होता. आणि तेवढ्यात फोनची घरघर. त्याचं नाव झळकलं. अधीर चेहऱ्यावर हलकसं हसू. लंडनला 3 तासांचा स्टॉप ओव्हर आणि तेवढ्यात लाडक्या बायकोला केलेला कॉल. पण उचलावा कसा? फोन उलटा करून ठेवला. काही क्षणांनी घरघर थांबली. ती हुश्य करतच होती की पुन्हा सुरू. कट करावा का? पण तेही योग्य वाटेना. अग्रवाल जी, एक छोटासा टी ब्रेक कर लेते हैं. प्रकाश सरांचं सहजच बोलणं. हाँ जी, क्यों नहीं, बारिश भी है. अग्रवाल सरांचा त्वरित होकार. आणि हीच संधी साधून ती मोबाईल घेऊन बाहेर. कुठे बोलायचं? स्टेअरकेस, ब्रेकआउट, कॉरिडॉर, कॅन्टीन, सर्वच ठिकाणी कुणी ना कुणी असण्याची शक्यता. आणि आता एकच सुरक्षित ठिकाण, तिच्यासाठी सजवलेली केबिन. मिस्टर मेहरा, कितीदा फोन करत आहात? हळू आवाजातच विचारले. केबिनमध्ये असलो तरीही आवाज कुणालाही ऐकू येऊ नये ही खबरदारी. दीवारों के भी कान होते हैं. आप तो बहुत ही बिझी हो गई. हसतच विचारलं. अहो, सकाळचे 10 वाजले आहेत. बिझी असणारच ना. प्रकाश सरांसोबत मीटिंग होती. वाय? विच मीटिंग? व्हॉट हॅपन्ड? त्याने तडक विचारलेला प्रश्न. आणि हिने डोक्याला टपली मारली. राजीवला आत्ता नको सांगायला. लेट हिम कॉन्सन्ट्रेट ऑन कॅनडा एक्सपान्शन. हे प्रकाश सरांनी सांगूनही त्याला सगळं सांगण्याची घाई गडबड. त्यांनी जस्ट बोलावलं होतं. ते GST प्रोजेक्टचे रिसर्च वर्क असं काहीतरी बोलायचं होतं. जे सुचेल ते सांगून वेळ मारून नेली. सो और क्या? लंडन एअरपोर्टवर निवांत बसलेला तो, पण ती गडबडीत. अहो, मी ठेवते, रात्री बोलते. आणि काही कळायच्या आत तिने फोन बंद केला. पण रात्रीच्या कॉलचे प्रॉमिस अपूर्णच राहिले. लंडनहून उड्डाण करणारे विमान 2 तास डिले झाले. आणि भरीला भर की टोरंटो विमानतळावरील प्रतिकूल हवामानामुळे लँड होण्यास दिरंगाई. मुंबई वेळेनुसार रात्री 10ला उतरणारे विमान टोरंटोच्या जमिनीला स्पर्श करेपर्यंत रात्रीचे 2 वाजले होते. मुंबई निद्राधीन. 9.5 तासांचा दोन्ही शहरांच्या वेळेतील फरक. टोरंटोत संध्याकाळ होत होती, पण इथे दुसरा दिवस सुरू होऊन 2 तास लोटलेले. ती नक्कीच वाट पाहून झोपली असणार ही जाणीव होतीच. तरीही छोटीशी रिंग दिलीच. जागी असेल तर 2-3 रिंगमध्ये फोन उचलेल. पण दिवसभर दमून थकून झोपलेल्या तिच्या उशीजवळ ठेवलेला मोबाईल 4थ्या रिंगनंतर घरघर करायचा थांबला. मनातील हुरमुसला. पण तिलाही आरामाची आवश्यकता आहे हे माहीत होतेच. बोलूया सकाळी हा विचार करतच हॉटेल रूमच्या बेडवर पडून राहिला. आणि जेटलॅगने तारवटलेले शरीर आणि डोळे आपोआपच मिटले. मेघा, वेअर आर यू? तिने हॅलो म्हणता क्षणी काहीसा अधीर आवाज. आणि ती गालातच हसली. पहाटे जाग आल्यावर त्याचा कॉल मिस केल्याबद्दल स्वतःला कोसून झाले. पण तिने 5:30ला दिलेल्या रिंगलाही तिकडून काहीच प्रतिसाद नाही. मन अधिकच खट्टू. स्वतःला कोसतच जिममध्ये आलेली. आणि बरोबर 20व्या मिनिटाला मोबाईल चमकला. त्याचं नाव पाहून लगेच उचलला. ट्रेडमिलचा वेग कमी करण्याचंही भान नाहीच. आणि तोही तेवढाच उतावीळ जाणून घेण्यास की ही नक्की आहे तरी कुठे. मेघा,
टेल मी, वेअर आर यू? ती काहीच बोलत नाही. पुन्हा जरा जरबेतच विचारले, सांगावं की नको या गडबडीत ती. अहो, मी जिममध्ये. दीर्घ श्वास घेत चाचरतच उत्तर. मेघा, जिममध्ये? भुवया उंचावत आश्चर्य चेहऱ्यावर आणि जिमच्या CCTV प्रक्षेपणावर क्लिक केलं. गेली 5 मिनिटं घरातील सर्व CCTV वरील दृश्य पाहत तिचा शोध घेण्याचा प्रयत्न. सकाळी किचनमध्येच असणार या विचाराने सुरुवात तिथूनच झाली. मग लिव्हिंग रूम, देवघर, स्टडी, कॉमन कॉरिडॉर, दोन्हीकडचे गार्डन सगळे CCTV पाहून झाले. ती कुठेच दिसेना. अजूनही झोपली आहे का हे कळण्यासही मार्ग नाही. न राहवून त्याने कॉल केला. क्षणात उचलला गेला आणि आता लॅपटॉपच्या स्क्रीनवरचे दृश्य पाहून कीजवरचा हात जागीच थबकला. डोळे मोठे, तोंडातील सँडविचचा घास तसाच. ब्लॅक टाईट ट्रॅक, रेड टी शर्ट, व्हाईट स्पोर्ट्स शूज, वेणीला गुंडाळून क्लिपमध्ये अडकवलेलं. ट्रेडमिलवर जॉगिंग करणारी मेघा. साडी, चुडीदार, क्वचित कधीतरी लॉंग स्कर्ट परिधान करणाऱ्या मेघाचं हे रूप प्रथमच नजरेसमोर. ओ माय गॉड. भान हरपून एकटक स्क्रीनवर नजर. अहो, तिच्या 3ही हाका कानाच्या पार, मेंदूपर्यंत पोहोचल्याच नाहीत. डोकं सुन्न. धावून तिचा श्वास फुललेला आणि तिचं हे अनोखं मोहक रूप पाहून त्याचा श्वास तोंडातल्या सँडविच सोबतच अडकलेला. मेघा, हमारे दिल पर कुछ तो रहम कीजिए. ओ मेरे दिल के चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए.